अजितदादाचा घातपात झाला आहे ह्या म्हणणाऱ्या अवलादींना मला काही गोष्टी तथ्य पुढे ठेवायचे. विमान अपघात होतच नाही अशातली गोष्ट नाही आहे. त्याला काही तांत्रिक अडचणी असतात किंवा काही मिसमॅनेजमेंट असतं. आता मला सांगा घातपात म्हणजे जर कोणी घातपात करायचं ठरवलंच असेल, असं एक आपण समजूया. पण त्यामध्ये ते प्रायव्हेट विमान होतं, प्रायव्हेट जेट होतं. तर त्याच्यामध्ये कोण काय कसं करणार? बरं अजितदादांच्या निर्णयाशिवाय ते विमान उडू नाही शकणार आहे. बरोबर? त्यांनी सांगितलं म्हणून ते उडवणार आहे पायलट जाणार आहे. बरं पायलटही स्वतःचा जीव का गमावतील घातपात करून? 5 लोकं त्याच्यामध्ये जे होते. तर म्हणजे हे एकूणच पाहता मग काही लोकांचं काही 150 आणि जन्माला आली ते म्हणतात पेपर जळाले नाही. अरे भामड्यांनो पेपर हे बाजूला उडत असतात आणि माणूससुद्धा स्फोट झाल्याच्या नंतर पेपर किंवा बाकीच्या ह्या गोष्टी ज्या असतात त्या उडून जात असतात. त्याच्यामुळं अर्धे पेपर जळाले, काही पेपर जळाले नाहीत. पेपर नाही जळाले हे कुठल्या गोष्टींचं म्हणजे असं शंका घेण्याचं कारण असू शकत नाहीये. आणि तुम्ही जे म्हणताय की 100% घातपात झाला, तुमच्याकडे काय प्रूफ आहेत? काही लोकं शेंबडे सांगतायत की म्हणजे न्यूजमध्ये राहण्याच्या ज्या हौस आहेत ना, ज्या नेत्याने म्हणजे अजितदादांनी या लोकांना वाढवलं, अजितदादांनी यांना उभा टाकण्याची जागा दिली, अजितदादांनी यांना नेते म्हणून पुढे आणलं आणि हे फालतू नेते त्यांच्या मृत्यूनंतरही जे घाणेरडं राजकारण करतात, अरे किती नीच लेव्हल आहे ही. म्हणजे आपल्या मानसिकतेची. थोडंसं प्रॅक्टिकली विचार करा ना. बरं ह्याही अगोदर जाऊन 6 महिन्यापूर्वी जो गुजरातमध्ये जो ॲक्सिडेंट झाला होता विमान हादसा, त्याच्या मधात 350च्या वर बरेच बिझनेसमन आणि बी-जे-पीचा चांगला नेता पण रुपानी म्हणून माजी मुख्यमंत्री होते, ते सुद्धा त्याच्यामध्ये निधन पावले. मग याचा अर्थ असा का, की त्यांच्या अगेन्स्टमध्ये काही कॉन्स्पिरसी होती? हे बघा, काही गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात, की जो बारामतीचा जो एअरपोर्ट बनवलेला आहे, तो एक ट्रेनिंगसाठी आहे. तो विमान उतरवण्यासाठी नाही. परंतु पवार फॅमिलीजमध्ये किंवा बारामतीला जे राजकीय लोकं जात असतात, बिझनेस फॅमिलीज असो किंवा अजून कोणी, ते जास्त करून बारामतीलाच तिथे उतरतात. कारण का पुण्यावरून ट्रॅफिक लागून तिथे बारामतीला जाण्यासाठी वेळ जातो म्हणून. आणि त्यातलेच अजितदादा पवारसुद्धा पण आहेत किंवा आपले दुसरे नेते मंडळी असतील. तर ती लोकं तिथे बारामतीच्या पोर्टचा वापर करत असतात. पण त्या पोर्टचा ॲक्चुअली उपयोग हा ट्रेनिंगसाठी होतो. का? तर तिथे कंट्रोलिंग सिस्टम नाही आहे किंवा प्रॉपरली त्याचं मार्किंग नाही आहे, की कुठे म्हणजे अंधारामध्ये किंवा धुक्यांमध्ये जर समजा कधी फ्लाइट लँड करायची असेल, तर ज्या इक्विपमेंट लागतात, जी सिस्टम लागते, ते तिथे नाही आहे. पण तरीही पण ज्या पद्धतीनं म्हणजे आता हे लँडिंग केलं, तर ठीक आहे, तो विषय वेगळा आहे. का केलं, कशासाठी केलं? आता हे काही पहिलीच वेळेस नाही. ह्याच्या अगोदर केलेलं आहे. याच्या अगोदर कधी अपघात झाला नाही. आता झाला. ठीक आहे. हां, पण हे मात्र नक्कीच होऊ शकतं, की ज्यावेळेला समजा अशी परिस्थिती होते, विमान उडलं आणि ते रिटर्न होऊन परत तिथे लँड करण्याची कोशिश केली, तर त्यावेळेला त्यांनी हा निर्णय घेतला असता, की बाबा ठीक आहे, आता आपण हे अंदाज लावतोय, की त्यांना धुका असेल, पटरी दिसली नसेल. होऊ शकतं कधी-कधी, की बाबा व्हिजिबिलिटी दिसत नाही कुठे उतरायचं ते आणि त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होत असतात. का? तर बाजूला हे टेबल टॉप म्हणतो. टेबल टॉप म्हणजे कसं जागा अशी आहे आणि खाली बाजूला म्हणजे खड्डाच आहे. तर शक्यता अशी आहे, की ते लँडिंग होत असताना असं आलं आणि खड्ड्यामध्ये गेलं. तर हे दिसताना पण कॅमेऱ्यामध्ये पण दिसतंय. जेव्हा टेबल टॉप असतो, लँडिंग होत असते, त्यावेळेला खूप डिफिकल्ट असतं, चॅलेंजिंग असतं उतरवणं किंवा लँडिंग करणं. हे नाकारता येतच नाही. सायंटिफिकली आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपण पटरीच्या बाजूला आपण मोकळी जागा सोडत असतो. जर कधी इकडे-इकडे गेलंच तर ते जाईल म्हणजे बाजूला जाईल आणि कुठेतरी थांबेल. पण असा खड्डा असेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेलाही हे लँडिंग होतं, हे एक सेन्सिटिव्ह मॅटर काय आहे याच्यामध्ये जे ऑइल असतं ते खूप खूप म्हणजे ज्वलनशील असतं, अतिशय ज्वलनशील असतं. पडल्या-पडल्या लगेच त्याचा स्फोट होऊन जातो. आणि त्याच्या मधात बऱ्याच ठिकाणी ॲल्युमिनियम पण हे होतं. तर ज्वलनशील पदार्थ जे जास्त असतात ते यूज होतात विमानामध्ये. त्याच्यामुळे पडल्या-पडल्या हे स्फोट होत असतो. तर त्यामुळे अशा गोष्टी होतात. आता मला या 2 गोष्टी सांगायच्या आहेत, की बाबा घातपात झाला, तर थोडंसं आपण कॅल्क्युलेशन समजून घेऊयात. घातपात झाला, तर घातपात कोण करणार आहे? पवार फॅमिलीमध्ये शरद पवार साहेब करणार आहेत, सुप्रिया सुळेजी करणार आहेत, देवेंद्र फडणवीस करणार आहेत, की मोदी साहेब करणार कोण करणार आहेत? म्हणजे त्याचा काहीतरी बेनिफिट व्हायला हवा, कोणाला तरी व्हायला हवा. अजितदादांकडे एक खासदार आहे. त्यांचा केंद्रामध्ये काहीही फायदा नाही. जरी ते बी-जे-पी सोडून गेले असते, तरी महाराष्ट्रातल्या सरकारला सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. तसं बघायला गेलं तर आपले शिंदे साहेब आणि देवेंद्र साहेब यांच्याकडे मॅन्डेट ऑलरेडी होतं. म्हणजे सत्ता जरी सोडून परत गेले असते, समजा आपण उदाहरणार्थ पकडतोय, तरी काही सरकारला काही नुकसान होती का? नव्हती. बरोबर? पहिला मुद्दा. दुसरा, यांच्याकडे एवढे खासदारच नाही आहेत, की जसं म्हणजे एक खासदार आहे. खरंच गडे केंद्रामध्ये काही तकलीफ झाली असती, मोदी शहांना काही तकलीफ झाली असती असं म्हणायला. बरं हे तरी आहे का?
नाहीये. मग ह्यांचा घातपात कोण करणार आहे? आता तुम्ही म्हणाल आरोप होते. आरोप प्रत्यारोप होतच असतात. अजितदादांवरती सुद्धा आरोप होता. पण प्रूव्ह कुठे झाला? नाही झाला ना. म्हणून ह्या असल्या आरोप झाली, हे झाली, ते झाली. अरे ह्या गोष्टी सोडा. घातपात कोण करणार आहे ते सांगा. किंवा सुप्रिया सुळेजी वगैरे करणार आहेत का? शरदचंद्रजी पवार साहेब करणार आहेत का? किंवा त्यांना काही सत्ता पाहिजे वगैरे म्हणून. असं होत नसतं. बऱ्याच लोकांच्या ज्ञानामध्ये प्रकाश टाकतो. दोन्ही राष्ट्रवादी एकच आहेत. जरी अजितदादा वेगळे झालेले असले तरी एक टॅक्टिक आणि स्ट्रॅटेजी असते, की मेन राष्ट्रवादीसोबत जे तुमचे बाकीचे 18 पगड जातीचे लोक आहेत ते सोबत ठेवण्यासाठी आणि सत्तेचा सुद्धा भोग घेण्यासाठी ह्या दोन राष्ट्रवादी वेगळ्या झालेल्या आहेत. याच्यामध्ये असं कुठंही नाही की शरदचंद्रजी पवार साहेब किंवा अजितदादा वेगळे होते, हे आपल्याला दाखवण्यासाठी होते. हा भाग वेगळा. मग अजितदादांच्या घातपाताच्या मागे कोणाचा हात असू शकतो, जरा ओळखा. राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्याचा आहे का की जे टॉपला होते, ज्यांना मुख्यमंत्रीपद वगैरे पाहिजे होतं? आता असे जर आरोप केले तर जमेल का हो? नाही ना. म्हणून एखादा व्यक्ती दुर्दैवाने आपल्या सगळ्यांचं म्हणा, दुर्भाग्य म्हणा, काम करणारा चांगला माणूस, कामाचा माणूस ज्या अर्थी आपल्याला सोडून गेला, ज्याने या महाराष्ट्राच्या नापीक मातीमध्ये सुद्धा नेते पिकवले, गली-गलीमध्ये नेते पिकवले. आजही मला आठवतं अमोल मिटकरीसारख्या लोकांना आमदार बनवलेले फोन करून. चल तुला आमदार बनवतो आणि त्यांची शैलीच होती. चल तुला मी आता आमदार बनवतो, बघ तयारीला लाग. अशा पद्धतीचं आणि अशा लोकांच्या मृत्यूनंतर जे तुम्ही घाणेरडं राजकारण करता, म्हणजे अतिशय नीच पद्धतीचं आहे. अहो, कार्यकर्ते म्हणून असले राजकारण आणि आरोप करण्यापेक्षा हां, त्याच्यामध्ये जर काही असेलच, समजा काही घातपातच असेलच, तर ते दिसून येईलच. पण घातपात वगैरे असं काहीही त्याच्यामध्ये नाहीये. हा एक ॲक्सिडेंटच आहे, त्याला मानावं लागेल. हां, आता याच्याही पलीकडे जाऊन मी काही फॅक्ट सांगतो, जे आपल्या सगळ्यांना समजण्याची गरज आहे. भारताचंच नाही, तर अख्ख्या जगाचं जे विमान विमान सेक्टर आहे, त्याला एव्हिएशन सेक्टर म्हणतो. याच्या मधात खूप अशा गोष्टींची म्हणजे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. फक्त त्यातल्या त्या दुबईचं चांगलं आहे. दुबई आणि अमेरिका ते सोडलं तर बाकी प्रत्येक देशामध्ये विमान अपघात होत असतात. आपल्याकडे मिसमॅनेजमेंट आहे. आपल्याकडे टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स वापरल्या जात नाही. आपल्याकडे विमानाचं मेंटेनन्स चांगल्या पद्धतीनं होत नाही. आपल्याकडे निष्काळजीपणा केला जातो. आता याच्याही पलीकडे जाऊन काही पहिली घटना नाही मुख्यमंत्री मरण्याची विमान अपघातांमध्ये. ही 6वी-7वी घटना आहे. अरुणाचलचे मुख्यमंत्री मेले, आंध्र प्रदेशचे मेले, रेड्डी साहब. त्याच्यानंतर असे बरेच आहेत घटना किंवा आपले जनरल बिपिन रावत हे विमान हादच्यामध्येच मेले. अशा बऱ्याच घटना आहेत. म्हणून ह्या घटनेला राजकीयदृष्ट्या पहा ना, आता काही Facebookवरती आणि YouTubeवरती एवढे फालतू लोकं आहेत, की ज्याच्या मधात म्हणजे लाईक येण्यासाठी आणि लोकांना काहीतरी भडकवण्यासाठी हा घातपात होता का? अरे कसा होता ते तरी सांग. म्हणजे कोणाला फायदा होणार होता हा घातपात करून ते पण सांगा ना. होता का? असा संभ्रम निर्माण करून ज्या अर्थी तुम्ही मेलेल्या लोकांना सुद्धा सोडत नाहीये, ही कुठली नीच राजनीती आहे तुम्ही करता तेच मला कळत नाही. हे असं व्हायला नको आणि अतिशय पाप गोष्ट आहे. अजितदादा पवार अतिशय कामाचे माणूस होते, अतिशय चांगले होते. त्यांच्यावरती आरोप झाले, राजकारणामध्ये होतात, काम करणाऱ्या लोकांमध्ये होतात. मी अजूनही परत सांगतो, चाकणचा एम-आय-डी-सी पार्क असो किंवा पुण्याचा आय-टी पार्क असो, या सगळ्या गोष्टी सुधारण्यामध्ये जर कोणी मेहनत केलेली आहे किंवा पुण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असो किंवा बारामतीचं सुधारणे असो, जर कोणी केलेलं असेल, तर अजितदादा पवार किंवा पवार फॅमिली, पुण्याचे आय-टी पार्क जेवढे पण बसलेले आहेत, त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचं योगदान आहेच आहे. हां, हे काम करत असताना छोटे-मोठे घोटाळे होतात, होत राहतील, ते चलत राहणार आहे. त्यांनी जर आज हजारो करोडो लोकांचे जर आयुष्य सुधारले पुणे मुंबईच्या, तर थोडेफार इकडे-तिकडे गोष्टी होतातच. कारभार करणाऱ्याला माहिती असतं आणि आजकाल कोणीही दुधानं धुतलेलं नाहीये. आज लोकं आपण दुधामध्ये पाणी टाकून विकतो आणि त्यांना आपण दोष देतो. मतदान घेताना पैसे खातो, आपण त्यांना दोष देतो. ते चालत राहतं. म्हणजे हा भाग सोडा, की 100% कोणी निर्मळपणानंच करेल. जो शेती जोपासेल तो थोडंफार खाईल, हा नियमच आहे. तर म्हणून मला तरी वाटतं, की अशा अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये आणि ह्या अतिशय चुकीचं आहे. अतिशय म्हणजे अतिशय चुकीचं आहे. असं आपण करायला नाही पाहिजे. आणि असं आपल्या बाजूला कुठे होत असेल, तर तातडीने हे रोका आणि कदाचित त्यांच्या आत्म्याला शांती म्हणून अशा फालतू गोष्टी पसरून तरी समाजामध्ये म्हणजे वाईट गोष्टी पसरू नका. आंबेडकर, फुले, शाहू महाराजांना मानणारा व्यक्ती होता तो. तर त्यांच्या थोडं तरी म्हणजे त्यांच्याबद्दल आदर ठेवा
आणि काही लोकांचं पाहतोय की मी त्यांच्या फोटोज वगैरे व्हायरल करतात WhatsAppवरती. असं सुद्धा करू नका मित्र. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पक्षाचे नव्हते. पक्षाचे नंतर होते. आपले उपमुख्यमंत्री होते. तर त्याच्यामुळं त्यांच्याबद्दल अशा गोष्टी करू नका. तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. धन्यवाद. आवडलं तर नक्की कमेंट करा, शेअर करा. थँक यू.